ओम साईराम मित्रांनो, आपण निघालो आहे राजीव गांधी प्राणी संग्रहालय पुणे कात्रज. चला जाऊ बघूया. माझा सोम खूप म्हणत होता मम्मी चला आज जाऊन बघू. आम्ही आता इथे व्हॅन पकडली आहे. मध्ये आल्याच्या नंतर 40 रुपये तिकीट आहे. बघूत आता कोणते कोणते प्राणी दिसत आहेत. सध्या तर कोणते प्राणी दिसले नाही तरी बघू. माझा सोम कसा हसतोय. त्याला खूप मजा वाटत होती. समोरासमोर वाघ, चित्ता, सिंह असं बघायचं म्हणल्यानं त्याला एवढी मजा वाटत होती. ती खूप एन्जॉय करत होता. पॉपकॉर्न खात होता. बघूत आता कोणते कोणते प्राणी दिसत आहेत ते. आधी तर आम्हाला इथं म्हणतायत आता भालू आहे. बघूत भालू कुठे आहे. इथे भालू दिसत आहे. भालू आहे तेवढं नाही दिसत, लपत आहे आम्हाला. बघू बघा आता इथे वाघ आहे. बघा वाघ आहे. टायगर आमच्याकडे येते. बघा केवढा मोठा वाघ आहे. कसा फिरते जंगलाने. जवळून आम्ही त्याचा व्हिडिओ घेतलाय. बघा कसा दिसते. लय भारी. इथे एक वाघ आहे. कसा येते थोडा मोठा आहे. इथे हत्ती आहेत पण हत्तीला मधात बांधून ठेवलेले होते. इथे लायन आहे. लायन झोपला होता. किती पब्लिक आहे त्याला बघायसाठी, पण तो झोपी गेला होता. त्याची झोपायची टायमिंग होती. आम्ही गेलतो तेव्हा 2च्या टायमिंगमध्ये गेलतो तर आम्ही. तो झोपला होता. बघा कसा झोपलाय. झोपलाय. आम्ही सिंहाकडून मग इकडे गेलो. इकडं थोडासा थांबलोत. इथे हरणं वगैरे होते पण ते काय आम्हाला दिसले नाही. थांबली होती आमची गाडी. थोडा वेळ थांबलोत, एन्जॉय केला. इथं सेल्फी वगैरे घेतली. मग पुन्हा तिकडं टायगरकडे गेलो. तिकडं सेल्फी वगैरे घेतली. खूप भीती वाटत होती. खूप जवळ येत होता. असं वाटत होतं आमच्या अंगावर येते की काय आहे की, पण नाही. सेल्फ्या वगैरे घेतल्यात आम्ही. मग इथून सेल्फी घेऊन खूप अंधार होता. मच्छर चावत होते. मग पुढे निघालो. आता घराकडे वळण्यासाठी निघालोत. आता घरी जायचं आहे. खूप दमला होता माझा सोहम. मग तिच्या पप्पाने त्याला खांद्यावर घेतले. खूप एन्जॉय केला. म्हणजे तुम्ही पण एकदा जाऊन यावा.